आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि कशा पद्धतीनं भविष्यामधली जी कार्यकारिणी असणार आहे ती असणार आहे आणि कशा पद्धतीनं कामं केली जातील, कारण विरोधक काल आक्रमक झाले, त्यांनी राजीनाम्याची मागणी केली नरहरी झिरवळच्या, उद्या पुन्हा ते आक्रमक होणार आहे असं सुद्धा समजतंय, काय म्हणाल? असं आहे की सगळ्याच गोष्टीची चौकशी सुरू असते। एखादा दोषी आढळला गेला तर त्याच्यानंतर राजीनाम्याची मागणी करणं योग्य आहे, परंतु विरोधकांची सवय आहे, आता त्यांना खरं काही विषय राहिला नाही। विरोधी पक्ष नेता त्यांना हे पद न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहे। त्यांना बाकी काही कसली पडली नाही, ना राज्याची पडली आहे, न कार्यकर्त्यांची पडलेली आहे। आता बघा, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये सुसूत्रता नाही आहे, कारण त्यांचा समन्वय नाही। बरं, कुठल्या मुद्द्यावर लढायचं हे त्यांना समजत नाही आहे आणि त्यामुळे आता काहीतरी पायऱ्यांवर बसून काहीतरी औपचारिकता पूर्ण करतायत। नक्कीच ताई, आज मालेगावमध्ये पाहायला मिळालं, त्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं मालेगाव महानगरपालिकेमध्ये। याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? बघा, आपण जेव्हा धर्मनिरपेक्षता असं सगळं बोलतो सरकारी कार्यालयांमध्ये वगैरे असेल, तर अत्यंत चुकीचं आहे हे। आणि तिथले कोण कमिशनर, कलेक्टर यांच्या पूर्ण माहितीचा अहवाल मागवला पाहिजे की हे कसं काय तुम्ही चालू देता। उद्या अन्य धर्मीय देखील असंच काहीतरी मागण्या करतील, त्यामुळे हे सरासर चुकीचं आहे। किरीट शर्मा पण तिथे गेले होते, आता त्यांच्यावर पण या ठिकाणी येण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात येते। नाही, कोण आहे ते? हे राज्य हे आमचं आहे आणि कोणी कोणाला उद्या ह्यांनी इकडे द्यायचं नाही, तिकडे तिकडे जायचं नाही, असं ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। नक्कीच ताई, आपण पाहतोय की कुठेतरी आधी टिप्पू सुलतानचा फोटो लावला, यानंतर मग आता नमाज पठण, दबाव वाढतोय तिकडे एका समुदायाचा असं म्हणा। नाही, हे जाणून बुजून कोणतरी करत आहे आणि महाविकास आघाडीतले घटक पक्षच हे सगळं करतायत, कारण त्यांना समाजामध्ये दुही माजवायची आहे। त्याच्यामध्ये अन्य त्यांचे कोणी ए टीम, बी टीम अशा टीम पण त्यांच्यासोबत असतील आणि त्यामुळे हे हिंदुत्वावर हा घाला आहे आणि हा हिंदुत्वावर घाला आम्ही सहन करणार नाही। आम्ही जशास तसं उत्तर देऊ। नक्कीच आपण पाहतोय महाविकास आघाडी आहे आणि राज्यसभेच्या एका जागेसाठी आता त्यांच्यामध्ये दुमत आहे अशा स्वरूपाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं। एकीकडे शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, दुसरीकडे आदित्य ठाकरे म्हणतायत की खरं तर अधिकार आमचा आहे। काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ म्हणतायत की शिवसेनेनं ही जागा आम्हाला सोडायला पाहिजे, त्यांनी विधान परिषदेची जागा घ्यायला पाहिजे। कसं पाहता याकडे? बघा, हे त्या तीन पक्षात आपापसात काय ठरतंय तो वेगळी गोष्ट आहे, परंतु एक असं आहे की ही सगळी रस्सीखेच चालू आहे। स्वतःकडेच सगळे सत्ता केंद्र ठेवायचं, खरं तर नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे। आणि असं असताना पुन्हा पुन्हा तेच चेहरे राज्यसभेत पाठवणं, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, परंतु नवीनला संधी द्यायची नाही म्हणूनच तर राष्ट्रवादीचे आज 2 गट झाले ना। आणि त्यामुळे आणि हे महाविकास आघाडी या आघाडीमध्ये यांच्या बिघाडी पहिल्या दिवसापासूनच आहे। यांना सत्तेपासून ते दूर राहू शकत नाही आणि मग कुठल्या ना कुठल्या प्रकारे आता आपण पाहिलं, अनेक निवडणुका झाल्या, परंतु एक विरोधात ते एकमेकांच्या उभे होते। नक्कीच ताई, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भावना, भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आणि विरोधक कुठेही दिसत नाही असं मनीषाताई कायंदे म्हणतात। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।